हो, आपण आता बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सावी फक्त पोतीला हात लावते तर तो ब्राह्मण तिला काठीने मारायला लागतो. तेव्हा लक्ष्मी उठते आणि आपल्या हातातली विळती घेते आणि सरळच येते आणि बोलते, कोण रे तू? माझ्या पोरीनं पोथीला हात लावला म्हणून तू तिला मारलंस वैर? तेव्हा तो बोलतो की पवित्र पोथीला हात लावला म्हणून आमची पोथी विटाळली. तेव्हा लक्ष्मी बोलते, हा का? मग कशाला गावभर भिंडतोयस? तेव्हा ब्राह्मण बोलतो, सत्यनारायणाची पोथी आहे ती, सत्यनारायण देव आहे. तेव्हा लक्ष्मी बोलते, हा ना, मग ठेव की तुझा देव कडिकोलपात. कशाला गावभर हिंडतोय? पोरीनं हात लावला म्हणून मारतोय? असा शिकवतो का तुझा देव तुला? तेव्हा तो ब्राह्मण बोलतो, विटाळ मानता की नाही मानत? तेव्हा लक्ष्मीचा हात थोडा सैल होतो आणि ती त्याच्या गळ्यापाशी लावलेली विळती काढते आणि सावीला बोलते, काय ग सावी, काय गरज होती पोथीला हात लावायची? तेव्हा सावी बोलते, चित्र चांगलं दिसलं म्हणून लावला. तेव्हा लक्ष्मी बोलते, रोजच्या कलाकृती तुझ्या एक दिस धड जात नाही, नुसती रोजची भांडणं. सावी आणि लक्ष्मी घरी येतात तेव्हा पाटील बोलतात की लक्ष्मी पूजेची तयारी कर. तेव्हा लक्ष्मी बोलते, पूजेची तयारी का? तेव्हा पाटील बोलतात की अगं सत्यनारायणाची रथ आला आहे गावात, आपल्याकडे पूजेसाठी येणार आहे. तेव्हा सावी शांतच बसते. लक्ष्मी सावीकडे बघते आणि बोलते, वय सावीला त्याने मारलेलं असतं, ती हाताला हात लावत घराकडे चालली असते. तेव्हा पाटील तिला आवाज येतात, सावी. तेव्हा सावी काही न बोलता निघून जात असते. तेव्हा पाटील लक्ष्मीला बोलतात की हिला काय झालं? तेव्हा लक्ष्मी बोलते, काय नाही. तेव्हा लक्ष्मी पूजेचं ताट वगैरे घेऊन येते. इकडे शास्त्रीबुवा बोलतात, पाटील सत्यनारायण देवाचा रथ आपल्या घरी आला आहे, चला चला सगळ्यांना दर्शनाला बोलवा. तेव्हा पाटील, सावी, आत्या सगळ्यांना दर्शनाला बोलवतात. तेव्हा पाटील बोलतात की सावी चल दर्शनाला. तेव्हा सावी त्या ब्राह्मणाकडे बघते ज्याने तिला मारलेलं असतं आणि तेव्हा सावी बोलते, म्या नाही. तेव्हा पाटील बोलतात की सावी. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की बघा बघा काही चाल भात आहे की नाही, देवदेवतांचा अपमान, काय धर्म बिर्म काहीही कळत नाही. पाटील एवढा आगाऊपणा चांगला नाही बरं का, महागात पडेल. तेव्हा पाटील बोलतात की सावी. शास्त्रीबुवा बोलतात, अहो एवढा मोठा देव समोर साधे हात जोडले जात नाही, मस्तक टेकलं जात नाही, अहो ही लक्षणं काही चांगली नाही बरं का. तेव्हा पाटील सावीकडे जातात आणि बोलतात, सावी चल की, काय झालं बाळा? तेव्हा सावी तिच्या आईकडे बघते, तिची आई मानेने तिला नाही खुणवते. तेव्हा पाटील बोलतात, सावी काय झालं सांग ना. तेव्हा सावी त्या ब्राह्मणाकडे बघते आणि बोट दाखवून बोलते की आबा यांनी मला मारलं आबा, ते बी माझी काही चूक नसताना मी काय यांच्या पाया पडू? तेव्हा पाटील बोलता, म्हणजे? तेव्हा सावी बोलते, मारुतीच्या देवळाजवळ यांनी मला ढकललं आणि शिमटीनं मारलं मला बघा. तेव्हा ती हाताला मारलेलं दाखवते. तेव्हा सावी बोलते, हो आबा, आईला विचारा. तेव्हा पाटील चिडतात आणि त्या ब्राह्मणाकडे जातात आणि बोलतात की यांनी मारलं माझ्या पोरीला. आज पतूर मी माझ्या पोरीला 2 बोटं लावली नाही आणि तुझी हिंमत माझ्या पोरीला मारायची. पाटील बोलतात, हिंमत कशी झाली? तेव्हा बुवा बोलतात की पाटील पाटील अहो काय करताय तुम्ही? तेव्हा पाटील बोलतात, याला गंगाधर पाटलाचा हिसका दाखवतोय. तेव्हा बुवा बोलतात की अहो तेव्हा पाटील बोलतात, खंडेराव पाटलाचा हिसका दाखवतो याला. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की अहो गंगाधर पाटलाचे शिष्य आहेत ते. तेव्हा पाटील बोलतात की मग नेऊन बसा बोर्डावर, मी नाही ओळखत कोणाला. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की पाटील आवरा स्वतःला, अहो इथं तुम्ही काहीतरी कराल आणि पुण्यात भूकंप होईल आणि नायगाव पूर्ण जमीनदोस्त होईल, भानावर या स्वतः, एवढी ताकद आहे गंगाधर शास्त्रींची. तेव्हा तो ब्राह्मण बोलतो की तुम्ही ओळखत नाही गंगाधर शास्त्रींना. तेव्हा पाटील त्याला हाताने ओढतात आणि खाली ढकलतात. पाटील बोलतात, हे असलं भ्या मला दाखवू नकोस, माझ्या आजा पंजानं रणांगणात रक्त वाहिलंय, असल्या भ्याडकीला घाबरत नाही मी, असला अन्याय खपून घेणार नाही मी, आज तू मेलाच समज. तेव्हा पाटील काठी घ्यायला जातात. तेव्हा शास्त्रीबा ओरडत असतात की पाटील पाटील अहो असं नका करू. तेव्हा पाटील काठी घेऊन मारणार आणि बोलतात की हात का लावला पोरीला? तेव्हा तो ब्राह्मण बोलतो, पोथीला हात लावला तिनं. तर ब्राह्मण बोलतो, तिने हात लावला पोथीला त्यामुळे आमची पोथी विटाळली. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की बघा पाटील आपलंच नातं खोटं. तेव्हा तो ब्राह्मण बोलतो, पाटील तुम्ही आमचा जीव घ्या हवं तर, पण आम्ही धर्माची शिस्त मोडू देणार नाही. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात की पाटील राग अनावर करा आणि ठेवून द्या ती काठी, आता यांना काय माहीत ती तुमची मुलगी आहे म्हणून, असं समजा अनावधानाने झालं. आत्या अक्का बोलते, वय बरोबर आहे तुमचं, पटलंय आमासनी. लक्ष्मी सावीला आत घेऊन जा. तेव्हा लक्ष्मी सावीला आत घेऊन जायला लागते. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, पाटील सत्यनारायण तो सत्य आला ना सत्यात पुढे, चला
पूजा करायला घ्या. तेव्हा त्यांच्यातला एक ब्राह्मण बोलतो, अहो पोथी बाटली, आता पूजा सांगता येणार नाही. तेव्हा ते बोलतात, आम्ही निघालो. तेव्हा तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, अरे थांबा थांबा, कुठे चाललात? शिदा घ्यायचा राहिला पाटलांकडून. तेव्हा शास्त्रीबुवा बोलतात, काय पाटील, तुम्हालाही आनंद आम्हालाही आनंद, देवी खुश. तेव्हा तो ब्राह्मण बोलतो, तेल तूप साखर नारळ एवढा थोडा शिदा द्या आणि वरती ₹1.25 दक्षिणाही द्या. तेव्हा पाटीलांच्या हातातली काठी ते रागाने फेकून देतात. आपली लक्ष्मी शिदा द्यायची तयारी करत असते. तेव्हा सावी बोलते, आई म्या हात लावला तर पोथीला विटाळ होतो, मग आपण दिलेला आपल्या हाताचा शिदा कसा चालतो ग यांना? तेव्हा विटाळ कुठे जातं? लक्ष्मी काहीही बोलत नाही, शांत होऊन जाते. तेव्हा इकडे पाटील रात्रीचं सावीच्या हाताला लेप लावत असतात. तेव्हा लक्ष्मी येते आणि बोलते, अहो किती कराल, झालं की नाही, किती कराल पोरीचं? तेव्हा पाटील बोलतात की केळीच्या गाभ्यागत नाजूक पोर आहे माझी, सोचलं का तिला हे? तेव्हा लक्ष्मी बोलते, तुम्हाला बी कुठं सोचलं, काठी काढलीत की? पाटील बोलतात, तुला सांगतो लक्ष्मी, ती बामणं वाचलीत, नाहीतर एकाचा मुर्दा गाडला असता. माझ्या पोरीला 2 शब्द कोणी बोलायचे नाहीत आणि 2 बोटं लावायची नाहीत. तुम्ही बी आल्या आल्या सांगाल की नाही मला? आत्या अक्का बोलते की उगाच कशाला नुसते व्याप वाढून ठेवायचे, कशाला लावायचा पोतीला हात? तेव्हा लक्ष्मी बोलते, वंश तुम्हाला बी माहिती आहे ना, तिला पहिल्यापासून चित्र आवडतात आणि अनवधानाने लावला ते ना हात. सहज म्हण की काय म्हण, मला तर हा आगाऊपणा वाटतो. अगं लग्नाला आलेली पोर आता जरा धाक दाखव. तेव्हा आबा बोलतात, धाक आणि का म्हणून? माझी पोरगी कुणाचं काय वाईट करते? शेंगानं कुणाचं करडती की कोणाच्या पालापाचोळावर हात ठेवती? पाटील बोलतात, अक्का इथनं 25 कोसावर जायचं, सगळी गावं पालती घालायची आणि माझ्या गुन्हे पोरीसारखी कोणती गुन्हे पोर मिळते का, गावते का ते मला सांग. तेव्हा अक्का बोलते, मग बाईच्या पुढे लक्ष्मण रेषा का ओढली आहे? तेव्हा पाटील बोलतात की ते मला माहीत नाही, पण मला एवढं माहिती आहे, माझी पोरगी म्हणजे मांडरगडच्या काळूबाईचा प्रसाद आहे, आम्हा दोघांना मिळालेला. तेव्हा अक्का बोलते, म्हणूनच तापट आहे पोर, एक काम कर, एक बकरं विकत आण आणि देवाला घाल, म्हणजे शांत होईल पोर. तेव्हा पाटील बोलतात, बघितलं, याच्यात बी अख्ख्या गावाला खायचं घालायचं सुचतंय अक्काला. तेव्हा आत्या अक्का बोलते, अरे पण इकडे महात्मा आणि पाटील सकाळी सकाळी बोलत असतात. तेवढ्यात सावी येते पाटलांचा खांद्यावरची शाल घेऊन. तेव्हा ती पाटील शाल घेतात आणि सावीला हात लावतात. तेव्हा सावीला राग आलेला असतो, ती हात झिरकाडते आणि पुढे जाऊन उभं राहते. तेव्हा महात्मा बोलतात, पाटील विहिरीवरच्या आंब्याकडच्या झाडाचा शेंडा थोडासा काढून घेतो म्हणतो. पाटील बोलतात, अरे शेंडा खुडशील, पण एवढा गाडाभर राग आलाय त्याचं काय? तेव्हा सावी बोलते, मला ठाव आहे आबा, तुम्ही माझ्याबद्दलच बोलतायत, पण माझा राग आहे तुमच्यावर. तेव्हा पाटील बोलतात, नाही राग आला ते कळतंय मला, पण एवढा राग का? तेव्हा सावी बोलते, तुम्ही का त्या बामणासनी अद्दल घडवली नाही? उलट ज्याने मला मारलं त्यांना शिदा दिला, मग मला राग येणारच ना. तेव्हा लक्ष्मी बोलते, तू बापावर रागवलीयस, पण माहिती का तुला, रातच्याला तुझ्या उशाशी बसून तुझ्या जखमांवर तेल हळद लावत होते. तेव्हा सावीचा राग निवळतो आणि ती बोलते, आबा. तेव्हा पाटील खाली येतात आणि बोलतात की सावी, पहिली चूक तुझी झाली की नाही, आणि माझ्या हातनं काही विपरीत घडलं असतं तर ब्रह्महत्येचं पातक लागलं असतं आपल्याला, मग आपल्या 42 पिढ्या नरकात गेल्या असत्या, तुम्हाला भोगावं लागलं असतं. म्हणून शांत बसावं लागतं ग पोरी, घे समजून बापाला. तेव्हा सावी बोलते, आबा यापुढे तुम्हाला कमीपणा येईल असं कधीच वागणार नाही म्या. तेव्हा ती पाटलांना मिठी मारते. तेव्हा पाटीलही तिला जवळ घेऊन बोलतात, शाल न रेकरू माझं. तर इकडे एक ख्रिश्चन गोरा गावात येतो आणि तो आपली प्रार्थना म्हणत असतो. तेवढ्यात त्याला काही लहान मुलं दिसतात. तो लहान मुलांमध्ये एका मुलाला बोलतो की हा खाऊ घे आणि हे पुस्तक घे. तेव्हा तो मुलगा त्या मुलाचा खाऊ घेतो आणि पटकन खायला लागतो, पुस्तकही देतो. तो बाकीच्या मुलांनाही देऊ करतो, पण ती मुलं घाबरून पळून जातात. तेव्हा तिथले काही मंडळी बोलतात की तो गोरा बघ मुलांना पुस्तकं वाटून गाव भ्रष्ट करतोय. तेव्हा त्याच्यातला एक बोलतो की ताबडतोब शास्त्रीबुवांच्या कानावर टाकायला पाहिजे. लक्ष्मी दुपारची न्यारी घेऊन जात असते पाटलांना. तेव्हा सावी बोलते, आई म्या बी येऊ का? तेव्हा लक्ष्मी बोलते, आणि तुझा राग? तेव्हा सावी बोलते, तो गेला कव्हाच, त्यांच्यावर राग बी येत नाही आणि आला तरी टिकत बी नाही. तेव्हा लक्ष्मी बोलते, कप्पाळ माझं. तेव्हा लक्ष्मी बोलते, तुम्हा बाप लेकींचं मला काही कळना. तेव्हा सावी बोलते, आता चल, बोलत बसू नको, आबांना भूक लागली असेल, चल चल. तेव्हा लक्ष्मी डोक्यावर हात ठेवून बोलते, तर आली मोठी आबांच्या काळजीची, आबांना भूक लागली असेल म्हणून, चल घेती घागर. तेव्हा इकडे फादर पुस्तक वाटत असतो. तेवढ्यात ते शास्त्री बुवा येतात आणि त्या मुलाला मारतात. तेव्हा ते फादर बोलतात, नाही मारू नका. तेव्हा ते बोलतात, काय रे, मारू नका काय, आणि तू असली कोणाला विचारून गावात अशी पुस्तकं वाटू राहिला, चल निघ.
तेव्हा ते फादर बोलतो की नाही मी जाणार नाही, कारण माझ्याकडे सरकारी परमिशन लेटर आहे. आता बोला. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात हे असली कागदी घोडे माझ्यासमोर नाचवू नको, चल चल इथून निघ चल. तेव्हा फादर बोलतात नो नो नो, व्हॉट्स युअर नेम, नाव काय. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात बटो शास्त्री. तेव्हा तो फादर बोलतो लिसन बाटो शास्त्री. तेव्हा त्यांना नाव उच्चारता येत नाही. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात काय काय. तेव्हा शास्त्री बाबा बोलतात अरे बाबा बाटो नाही रे, बटो 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 शास्त्री, चल निघ इथून निघ. तेव्हा फादर बोलतो की नाही मी जाणार नाही. नाही जाणार, बघतोच कसा तू जात नाही. तेव्हा शास्त्री बाबा पुढे जातात आणि बोलतात नारो या माणसाशी बोलल्यामुळे मी अपवित्र झालोय, आंघोळ करावी लागेल. तेव्हा बटू शास्त्री बरोबरचे ते दोन ब्राह्मण बोलतात धूर्त गोमूत्र शिंपडतो आणि पटकन गोमूत्र शिंपडतात. इकडे सावी आणि तिची आई येते. तेव्हा ती त्या फादरला बघते. तेव्हा सावी बोलते आई तो गोरा माणूस बघ लाल माकडवाणीच दिसतोय ना. तेव्हा लक्ष्मी बोलते सावी असं नाही बोलायचं. तेवढ्यात तो पुढे येतो आणि बोलतो कम माय चाइल्ड कम कम. तेव्हा ते फादर बोलतात हे बुक घे तुझ्याकरता. तेव्हा सावी त्या बुककडे बघते आणि तिला झालेला मागचा प्रकार आठवतो. तिने पोथीला हात लावल्यावर तिला ब्राह्मणांनी मारलं असतं आणि पवित्र पोथी अमंगल झाली म्हणून बोललेले असतात. तेव्हा लक्ष्मी बोलते अगं सावी बघतीस काय, बघ तर. तेव्हा सावी बोलते नाही हात लावला की मारत्यात. तेव्हा ते फादर बोलतात की नको घाबरूस. तेव्हा ते बोलतात तुझ्याकरता ही बुक गिफ्ट. तेव्हा सावीला खूप आनंद होतो आणि सावी बोलते चित्र. तेव्हा सावी आनंदाने पुस्तक घेते आणि त्या पुस्तकाकडे बघतच असते. तेव्हा ते फादर बोलतात की गुड गर्ल व्हॉट इज युअर नेम, नाव काय. तेव्हा सावी बोलते सावित्री. तेव्हा त्याला बोलता येत नसते. तेव्हा तो बोलतो सावित्री, ट्री मीन्स बिग प्लांट. आणि तो सावली देतो. ते सावीला खाऊही देतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.